पण मला विचारल्याशिवाय त्र्यंबकला जाऊ नका, मला विचारल्याशिवाय दिंडोरीला जाऊ नका, असा खोटा अहंकार संबंधितांनी ठेवू नका. हे कळकळीचं निवेदन आहे. असं जर काही ऐकू आलं तर त्या मिनिटाला त्याचं पद गेलं समजायचं. हे त्यांनी धोका म्हणून हा इशारा आहे. असं कुणावर आक्रमण करू नका, धमकी दाखवू नका, धमकीनं काम करू नका. हे अध्यात्म आहे. हे कळकळीचं निवेदन आहे. धमक्या दाखवून काम करता आलं असतं तर मग आपल्याला दिंडोरीहून दुसरं केंद्र उघडायचं काही काम नसतं ना. एवढे हजारो केंद्र काढायचं काही काम नसतं. इथंही गुरुपीठात यायचं काही काम नसतं. म्हणून त्याचा भावार्थ आणि मतीत अर्थ कृपया सहानुभूतीपूर्वक आपण जाणून घेताना सत्तेचं सेवेचं विकेंद्रीकरण करावं.